तुमच्या सॉफ्टवेअरचा स्क्रीन छोटा झालाय असं जर झालं तर वरच्या राईट पट्टीला राईट क्लिक करायचं, प्रॉपर्टीज मध्ये जायचं, इथे फॉन्ट मध्ये 28 घ्यायचं, फॉन्टचं नाव जे आहे ते इथे लुसिडा कन्सोल म्हणून आहे हे घ्यायचं आणि मग वरती फॉन्टच्या बाजूला लेआउट आहे, लेआउट मध्ये जाऊन इथे विंडो साईज जे आहे विंडो साईज मध्ये 8025 करायचं आणि याला ओके करायचं की हे मोठा स्क्रीन होऊन जातो. आणि आता जर आपण पुन्हा जर सुरू केलं सॉफ्टवेअर तर फुल स्क्रीन व्यवस्थित यायला लागतं. कधी कधी असंही होतं की त्यांच्या मॉनिटरचं रिझोल्युशन चेंज होतं. आता पहा मी सेट केलं पण समजा त्यांच्या मॉनिटरचं रिझोल्युशन इथे पहा डिस्प्ले सेटिंग असतं, डिस्प्ले सेटिंग मध्ये जाऊन आपण रिझोल्युशन मध्ये गेलो आणि रिझोल्युशन जर कमी जास्त झालं तर मग अशा केसमध्ये सॉफ्टवेअर एक तर खूप छोटं दिसतं नाही तर खूप मोठं दिसतं. आता पहा स्क्रीनच्या 1/4 झालाय ते, खूप मोठं झालं त्याचा फॉन्ट वगैरे. म्हणजे आपण जे फॉन्ट आणि जे काही त्याला लेआउट वगैरे दिलं ते बरोबर आहे पण त्याचा साईज सगळा बदललाय. त्याचं कारण काय की रिझोल्युशन. तर मग अशा केसमध्ये पुन्हा राईट क्लिक करायचं, डिस्प्ले सेटिंग मध्ये जायचं, रिझोल्युशन वर जायचं आणि रिझोल्युशन नेहमी आपल्या सॉफ्टवेअरसाठी 1366x768 हे जे आहे ते ठेवायचं. याला कीप चेंजेस करायचे. आता ते रिझोल्युशन झालं. आता पुन्हा आपण जर सॉफ्टवेअर सुरू केलं तर ते थोडं छोट्या स्क्रीनवर येईल. त्याला पुन्हा सेट करायचं असेल तर आपण राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मधून फॉन्ट आणि लेआउट चेंज करू शकतो. फॉन्ट तुम्हाला सांगितलं 28, लुसिडा कन्सोल, लेआउट 8025. बस एवढं केलं की सॉफ्टवेअर सेट होऊन जातं.